पुण्यापासून तोरणागड हा 60 किलोमीटरवरती आहे. तोरणा किल्ल्यालाच प्रचंडगड असे देखील म्हणतात. हा गड पुणे जिल्ह्यातील दुर्गकोटात अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे पहिले तोरण बांधले. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडा नदी असून उत्तरेला कानंद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानंद खिंड, पूर्वेला बामनखिंड व खिंड आहेत. तोरणा व राजगड हे दोन्ही किल्ले भुलेश्वराच्या डोंगरागत वसलेले आहेत. आणि आता सुरू होणार आहे आमचं ट्रेकिंग. समोर टार्गेट आहे, तिकडे जायचं. आणि बऱ्यापैकी वेल्ल्यापासून आम्ही पुढे आलो. म्हणजे लास्ट टाइम मी ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनची तिथंच गाडी लावली होती. यावेळेस पार वरती पार्किंगला घेऊन आलोय गाडी. बऱ्यापैकी चढ आहे मित्रांनो. आपल्याला समोर चालत जायचं आहे आणि समोर तिथं जी झोपडी दिसते तिथं आपली बाकीची टीम सगळी पोहोचली. आम्ही काही शॉर्ट्स घेत होतो ज्याच्यामुळे आम्ही मागे राहिलो. पण इतका काय अवघड किल्ला नाही आहे आत्तापर्यंत. फक्त एक टेकडी छोटीशी आम्ही चढून वरती आलो आणि समोर तुम्ही पाहू शकता अगदी प्लेन रस्ता आहे. त्याच्यामुळे अगदी सोप्पा असा हा किल्ला आहे. तर असं म्हणतात की वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. तर वयाच्या 16व्या वर्षी जिथं आपल्या मुलांचं काही टार्गेट सेट नसतं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. हे खरंच खूप मोठं पाऊल होतं. आणि नक्कीच हा किल्लाही तितका सुंदर आहे. हा किल्ला खरं तर शिवाजी महाराजांची राजधानी करावी असं त्यांच्या मनात होतं. पण यापेक्षा त्यांना राजगड खूप जास्त पसंत पडला आणि मग त्यांनी राजगडावरती म्हणजे पहिली राजधानी राजगड झाला आणि त्याच्यानंतर रायगडामध्ये तो शिफ्टिंग झाला. तर मित्रांनो, ही जी दिसतात ही तोरणाची झाडं आहेत. आता तोरणा किल्ल्याला तोरणगड हे नाव का पडलं, तो तोरणा किल्ला असं नाव का पडलं, याला 2 कारणं सांगितली जातात. एक असं सांगितलं जातं की स्वराज्याचं पहिलं तोरण या गडापाशी बांधलं गेलं, गडावरती बांधलं गेलं म्हणून याला तोरणा किल्ला म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, या गडावरती खूप सगळी तोरणाची झाडं आहेत म्हणून देखील ह्या किल्ल्याला तोरणगड असंही म्हटलं गेलं असेल. खरं तर हा किल्ला 13व्या शतकामध्ये बांधला गेला होता आणि त्याच्यानंतर शिवछत्रपतींनी आय थिंक 1645-46मध्ये हा स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. तर तसा तर हा किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि खरंच हा किल्ला पाहण्यासारखा आणि अतिशय सुंदर आहे. तुम्हाला नक्की हा किल्ला आवडेल. हे बघा, ही सगळीकडे तुम्ही जर वरती पाहाल तर सगळीकडे तोरणाची झाडं दिसतात आणि म्हणूनच या किल्ल्याला तोरणगड पण म्हणतात. पण स्वराज्यामध्ये हा किल्ला स्थापन झाल्यानंतर अगोदर ह्या गडाला तोरणगड नाव होतं आणि नंतर स्वराज्यामध्ये आल्यानंतर याला प्रचंडगड असं नाव शिवछत्रपतींनी दिलं. त्याच्यामुळे 2 प्रश्न निर्माण होतात की याला तोरणागड का म्हणतात, हाही प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की म्हणजे कुठल्या कारणामुळे याला हे नाव पडलं असेल. माझ्या मते तर 2 कारणं आहेत. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा की या गडाला तोरणगड असं नाव का पडलं असेल. ज्यावेळेस हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला त्यावेळेस फतू उलबेग असं त्यांनी या किल्ल्याचं नाव ठेवलं. म्हणजे दैवी विजय असं त्यांनी, म्हणजे मराठीत तसा अर्थ होतो. तर हा किल्ला संभाजीराजांच्या हत्येनंतर मोगलांकडे गेला. 4 वर्ष तो मोगलांकडे राहिला आणि पुन्हा तो मराठी साम्राज्यामध्ये परत एकदा मिळवण्यात आला होता. तर या पद्धतीचा इतिहास या किल्ल्याचा सांगितला जातो. आता इथनं सुरू झाली खडी चढाईवरती. कालपासून झाली. खालनं प्लेन रस्ता होता आणि इकडनं खडी चढाई आहे. प्रचंड गरम होतं. म्हणजे काही तसं गणितच नाही. म्हणजे ऊन पण नाही आहे, वारा पण नाही आहे, पाऊस पण नाही आहे, काहीच नाही आहे. बॉडी हीट झाली आहे आणि प्रचंड गरम व्हायला लागलं. आता पाऊस यायला पाहिजे. आता अवघड आहे. कातात कोरलेल्या काही जुन्या पायऱ्या आहेत ज्या काळाच्या ओघात तुटल्यात. तर 2 रस्ते जातात. पलीकडनं एक जातो आणि इकडनं एक जातो. तर इथं कातात कोरलेल्या पायऱ्या आहेत. हे बघा, इकडनं जाऊ शकता. हे बघा, इथं फोडायचं राहिलेलं आहे. इकडे एक आता कोरला, इकडे एक कोरला आहे. पूर्ण रस्ता कोरला आहे. फार छोटी वाट होती पहिली. इथं हा साईडने सगळं कोरलं आहे. हा सगळा कोरला आहे आणि हा बघा, हा न कोरलेला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। दोन्ही साईडने तटबंदी आणि मध्ये असतात हे किल्ल्याची तटबंदी आहे, पण ही पुन्हा बांधकाम झालेलं तटबंदीचं, जुनं बांधकाम नाहीये, वरतीचे दिसतं ते जुनं बांधकाम आहे। आणि आकार बघितला तर शेवटपर्यंत तुम्हाला नाही का दरवाजाचा म्हणजे दरवाजा दिसणार नाही, याच आकारामध्ये हा दरवाजा आहे। ह्या जर वरती तुम्ही पाहिलात हे जे होल आहेत त्याला जांग्या म्हणतात। जर इन केस कोणी दरवाजापर्यंत येऊनच पोहोचलं तर वरत्या ह्या जांग्याद्वारे ते येणाऱ्या सैनिकांवरती हल्ला करू शकतील। तर हा आहे खोकट टाके। बाबा गरम कोण ठेवणार, हीटर कोण लावणार ह्याच्यात? चांगलंच गार आहे ते पण, ते म्हणतोय गार पाणी असतं, पाणी गार असते। होय का? बापरे केवढा मोठा शोध लावलायस तू। 4 आणि 8 आणि असतील तुमच्याकडे तर ह्याच्या गुगल पे वरती पापला पाटलांचं नाव ना समजून घ्यावं माणसाने। आलेली आणि लाईट आली तरी मोटर हीटर लावायला लागेल आणि ते गरम पाणी करून कोण आंघोळ करणार? आपण लावू, पाटलांना सांगू आपण लावू। पाटील तुम्हाला सोबत घेऊन आलोय आम्ही। थोरल्या पाटलांशी बोलावं सगळ्यात थोरल्या पाटलांनी कारण धाकल्या पाटील कशात मी सांगू करायला तिथं बघा मोरे। हा मोरे काऊन झोपिला खेळायला कुत्र्याकडून कुठे खेळता? तर इथं नाही कोणाची तरी समाधी आहे, कारण त्या आतमध्ये पादुका ठेवलेल्या आहेत। अतिशय जुनं हे मेघाई देवीचं मंदिर आहे। तर इथे लिहिले की मंदिरामध्ये राहण्यास सक्त मनाई आहे। तर मित्रांनो ही जी मोठी आहे ना ती विरगळ आहे आणि ती आहे छोटी ती सतीस्थळ। म्हणजे काय आहे की ज्यावेळेस नाही का एखादा सैनिक युद्धामध्ये किंवा राज्याच्या कामाला येतो आणि तो मरतो त्यावेळेस त्याच्या स्मरणार्थ विरगळ उभी केली जाते। आणि पहिल्या काळामध्ये एक प्रथा होती सती जाण्याची, तर त्या पुरुषासोबत त्या सैनिकासोबत त्याची पत्नी सती जायची, तर तिथे सतीस्थळा या पद्धतीचे इथे नाही का पलीकडे तिथे वरती पण आहेत, इथे पण आहेत आणि इथे पण आहेत। तर विरगळ आणि सतीस्थळ अशा 2 गोष्टी इथं बांधलेल्या असतात। तर आहे तोरणेश्वराचं मंदिर ठेवलं आणि आतमध्ये शंकराची पिंड आहे। तर शिवमंदिराला कधी पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही, त्याच्यामुळे याला काही गोल फिरणार नाही। तर हा इथं आणखीन एक पाण्याचा टाका आहे आणि फारच स्वच्छ पाणी आहे। सो जर तुम्ही तोरणा प्लॅन करताय खाण्याची आणि पिण्याची सोय करून वरती या, कारण तर गडावरती खायला आणि प्यायला काही मिळत नाही। विकेंडला माहीत नाही काय सिच्युएशन असते, कारण तर विकेंडला खूप जास्त गर्दी असते, त्याच्यामुळे मे बी असू शकतं वरती, पण इतर वेळेला तर अजिबात इथं काही मिळत नाही, पाणी नाही आहे। आणि जवळपास नाही का 12 बाटल्या आणल्या तर त्याच्यातल्या 10 ऑलरेडी संपल्यात, 2 बॉटल्स फक्त शिल्लक आहेत। तर समोर त्या काकू बसल्यात आणि त्या काकूंकडे खायला आणि प्यायला काहीतरी दिसतंय। आणि हा आहे कोकण दरवाजा, आणि हा जो कोकण दरवाजा आहे तर त्याचं पण स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता, सेम तसंच आहे दोन्ही बाजूने। आणि या बाजूने खाली जायला पायऱ्या आहेत आणि इकडनं तुम्ही खाली उतरून जाऊ शकता। तर हा आहे कोकण दरवाजा। ह्या सैनिकासाठीच्या देवड्या आहेत, पण आता त्या तुटल्यात, फक्त वरचा काही स्ट्रक्चर शिल्लक राहिले, बाकी सगळंच पडलंय। हे जर समोर आहे हे सगळ्या बाजूने कडकडन तिथपर्यंत ही आहे बुधलामाची। जर बुधलामाचीला चालत जायचं म्हटलं ना साधारणतः 1 तास जायला लागेल आणि 1 तास यायला। ही तितकी लांब आहे, म्हणजे तुम्ही हे पाहू शकता। गजपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान वेष्टित
न्यायालंकार मंडित शास्त्र अस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. तर मित्रांनो, समोर आहे झुंजार माची, जिकडे आपल्याला जायचं आहे. समोर जर तुम्हाला दिसत असेल तर ती बुधला माची आहे. आणि हा समोर येणार खाली रेलिंग वगैरे दिसते आणि समोर आहे झुंजार माची. मित्रांनो, समोर एक पाण्याचा टाका आहे. तर हे जुन्या कालखंडातलं बांधकाम आहे. आम्ही पलीकडनं आलो नाही, कारण तर आम्हाला नाही का तटबंदीवरनं यायचं होतं. आम्ही तटबंदीवरनं चालत आलो. आणि समोर जी दिसतीये ती झुंजार माची, आणि आपल्याला जायचं आहे झुंजार माचीच्या टोकावरती. तर झुंजार माचीला जाण्यासाठी आपल्याला खाली लोखंडाची रेलिंग उतरून खाली जायचं आहे आणि मग खाली काही थोडासा ट्रेक करायचा आहे. हे बघा, हे आपल्याला जायचं इकडनं खाली. झाला अपघात. वाटेतनं असा मजा लेक आता घसरत बाहेर आलाय. नाही कपडे खराब होते. मी नाही, माझ्या फक्त पॅन्टीला टेकवलं खाली अख्खेच. तर प्रीतीला तशी भीती वाटते, तरी प्रीती खाली आले. तिला घाबरू वाटतंय का? नाही घाबरू वाटत आहे. ज्याला घाबरू वाटतं तो आलाच नाहीये खाली आज. मित्रांनो, इथे खाली पण एक दरवाजा आहे. तर इथे 4-5 दरवाजे आहेत. एक आहे चिल्ला दरवाजा, भारत दरवाजा, वांगजाई दरवाजा, चित्ता दरवाजा, दारूखाना, गोडजिन टाके, कापूर टाके, असे विविध टाके इकडे आहेत. समोर पण एक दरवाजा आहे. आणि हे बघ, या बाजूला पण एक दरवाजा आहे. तर आपण नाही का येताना हे दरवाजे कव्हर करू. मिडलने आपल्याला यावं लागेल हे दरवाजे कव्हर करण्यासाठी. इथं एखादा पाण्याचा टाका असेल, पण तो आता कालाच्या ओघामध्ये बुजले गेलेला आहे. हा इथे एक पाण्याचा टाका आहे आणि समोरच्या बाजूला चिलखती बुरुज आहे. तर मित्रांनो, जिथं आपण आलो आहोत हा आहे रडतोंडी बुरुज. आणि ही आहे निशाणीची जागा. याच्यामध्ये भगवा फडकवला जायचा पहिला. आता तो काढून इकडे लावलाय. इथे आहे चिलखती बुरुज, हे दिसतंय. त्याला खाली जायला रस्ता आहे. तर हा आहे चिलखती बुरुजावरती. की बुरुज जर उडवायचा म्हटलं तर सगळ्यात पहिला खालना हा बुरुज असतो. पहिला हा उडवला जायचा. म्हणजे ह्याचं प्रोटेक्शन, ह्या बुरुजाचं मी जिथे उभे राहिले त्याचं प्रोटेक्शन होतं. तर मित्रांनो, हा जो समोर आहे तो चिलखती बुरुजाकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि तिकडनं आपण जाऊ शकतो. थोडं पाणी आहे आणि थोडा जास्त चिखल आहे. हे बघा, ही सगळी जनता बाहेरच उभी राहिली आणि आपण वरनं बघितला होता तो हा चिलखती बुरुज. खाली घळीचा मार्ग आहे. म्हणजे इकडनं घळीतनं तुम्ही जाऊ शकता. आता घळीचा मार्ग म्हणजे नक्की काय, हा एक प्रश्न असतो लोकांना, की घळीचा मार्ग म्हणजे नक्की काय असतो. तर मित्रांनो, घळीचा मार्ग म्हणजे जिथनं पाणी वाहतं, ज्या घळीतनं पाणी वाहतं आणि तिथे मग दगड वगैरे सेटल होतात ना, त्या दगडाच्या मार्गाने तुम्हाला वरती येता येतं. त्याला म्हणतात घळीचा मार्ग. आणि पायऱ्या आहेत सारखा
अशा प्रकारे सगळे इथं बसलेले आहेत घोळका घालून. इथं सगळ्यांनी असं आपले ताटं वाढून घेतलेली आहेत, फरसाण वगैरे. चालू केलंस का पण? हा नक्की का? नक्की. काय चालू रे? रेकॉर्डिंग. अंशा चांगलं. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जेवायला देणार नाही तुला, लक्षात ठेव. तर मित्रांनो हा आहे लक्कड खाना. तर मे बी लाकडं वगैरे ठेवत असतील इकडे. लक्कड खाना म्हणजे काय असू शकतो? आता इथं तर लिहिलंय की इथं लक्कड खाना आहे, पण लक्कड खाना म्हणजे काय हे मला खरंच माहिती नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे आम्हाला कळवा. आणि आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला आवडतं ते आम्हाला सांगा. तर हा ॲडव्हेंचर ब्लॉग आपण इथंच थांबवतो. तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडला असेल, आणि आवडला असेल तर खूप सगळ्या लोकांपर्यंत हा शेअर करा. आम्हाला इतक्या वेळ पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.